वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामधील आपण प्रश्नसंच पाहतोय बघा. आतापर्यंत आपल्या 3 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 34 जी आहे त्यामधील मराठी व गणित या विषयाचे स्पष्टीकरण. स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ देखील माझे पाहता येतील. चला तर बघू. मराठी विषय विभाग पहिला आहे बघा. सराव प्रश्नसंच आपला 4था सुरू आहे. पहिला प्रश्न आहे या मराठी विभागामध्ये मराठी पेपरमध्ये आपल्याला पहिला दिलेला आहे पॅरेग्राफ, म्हणजेच उतारा दिलेला आहे. हा उतारा व्यवस्थित आपण वाचून घ्यायचा आहे, मगच आपण उत्तरे शोधायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे बघा, मी उतारा वाचून घेतलेला आहे. कंदिलाची वात कशाची असते? इथं आहे बघा उत्तर. कंदिलात रॉकेल भरतात, त्यात कापडाची वात पेटवतात. म्हणजे त्याच्यात कंदीलमध्ये कोणती वात असते? कापडाची. ऑप्शन नंबर 2 आहे तो बरोबर येणार आहे. दुसरा आहे पणत्याची आरास कोणत्या सणाला करतात? आरास कोणत्या सणाला करतात म्हटलंय? दिवाळीत पणत्यांची आरास करतात. उत्तर दिलेलेच आहे. तर पणत्याची आरास आपण दिवाळीला, म्हणजेच 4था ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील पर्यायातून सर्वनामाचा योग्य पर्याय शोधा. सर्वनाम कोणती दिलेत पाहू आपण. होळी, गुढीपाडवा, नागपंचमी आणि करतो, केशव, अभ्यास आणि तो. तर सर्वनाम ही कोणती आहेत तुम्हाला माहीत पाहिजे विद्यार्थ्यांनो. तर मी, तू, तुम्ही, आम्ही, आमचा, तुमचा, कोण, काय, तो, ती, ते किंवा हा, ही, हे असे जे असतात हे सर्व सर्वनाम झालेत. तर आपल्या ऑप्शनमध्ये बघितलं तर तो हा सर्वनामाचा आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. 4था प्रश्न आहे, पुढील वाक्यात विरामचिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. खूप सोपं आहे. मांजराने उंदराला वेगाने पकडले. विरामचिन्ह कोणतं आलं आहे बघा. इथं शेवटी बघितलं तर आपल्याला दिसतं की ते पूर्णविराम आहे, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आहे. 5वा आहे, पुढील वाक्याचा काळ ओळखा. प्रियांका शाळेत गेली. वाक्याचा काळ ओळखायचा आहे. प्रियांका शाळेत गेली म्हणजे प्रियांकाची क्रिया पूर्ण झालेली आहे. मग आपण काय करायचं आहे? गेली म्हटले व चालू असती प्रियांका शाळेत जात आहे असं म्हटलं असतं तर वर्तमान काळ आला असता. गेली म्हटल्यानंतर आपल्याला भूतकाळ हे ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. प्रियांका शाळेत जाईल असं म्हणेल तेव्हा आपण भविष्यकाळ म्हणणार. सर्व पर्याय हा काय येणार नाही, म्हणजे आपल्या ह्या ऑप्शनचं उत्तर भूतकाळ येणार आहे. 6वा प्रश्न आहे, गोष्ट या शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून शोधा. बघा, अनेकवचनी शब्द गोष्ट, गोष्ट्या, गोष्टिका, गोष्टे. तर गोष्टचं अनेकवचन योग्य आपलं गोष्टी होणार आहे. 7वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा. पुल्लिंगी म्हणजे काय? जर त्या शब्दाच्या पाठीमागे आपल्याला प्रत्यय कसा लागला पाहिजे, त्याला आपण तो या शब्दाच्या उच्चाराने आपल्याला म्हणता आलं पाहिजे. बघू आपण. तो गायक, ती देवी असते, ती सासू असते, ती बहीण असते. म्हणजे हे 3 ऑप्शन आपले स्त्रीलिंगीमध्ये येतात आणि का पुल्लिंगीमध्ये आपण गायक आपला ऑप्शन येणार. 8वा आहे, सेवक या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. सेवक म्हणजे काय येणार बघा. मित्र, सखा, सोबती. नोकर हा आपला सेवकचा, सेवक म्हणजेच नोकर हा आपला समानार्थी शब्द योग्य असणार आहे. त्यानंतर पती, भ्राता म्हणतो आपण त्याला. परत सुवास म्हणजे वास, गंध असं ह्या प्रकारचा समानार्थी शब्द होतो. आपल्या या सेवक या शब्दाचा नोकर हा योग्य उत्तर आपलं असणार आहे. प्रश्न 9 आणि 10 बघा. संवाद दिलेला आहे. संवाद मात्र व्यवस्थित वाचायचं आहे, कारण की संवादामध्ये पहिला प्रश्न हा आपला ठरलेला आहे की संवादामध्ये किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे. त्यामुळं व्यवस्थित संवाद वाचायचा आहे. आता हा संवाद मी वाचून घेतलेला आहे बघा. बघू 9वा प्रश्न काय आहे. हा संवाद कोठे घडला असावा? कोठे घडला? आता इथं म्हणाल तुम्ही, अगं मानसी सकाळ सकाळी आलीस, म्हणजेच सकाळ सकाळी म्हणून आपण म्हणेन की सकाळी घरी कुणाच्या तरी घडला आहे. पण इथं बघा शेवटी आपण पूर्ण पॅरेग्राफ वाचला, संवाद वाचला की लक्षात येईल. नाही का काकू, घरी कोणी नाही, इथं रस्त्यात बोलत उभे राहिलो तर दादा तोपर्यंत बाहेर निघून जाईल. म्हणजे रस्त्यात बोलत उभे राहिलो म्हणजे काकू आणि मानसी कुठे बोलतायत? रस्त्यात बोलतायत. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. 10वा आहे, संवादात
या संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे? बघा आला का नाही प्रश्न या संवादात. तर इथं आपण बघितलं तर पाठीमागे काकू आणि मानसी या दोघींचाच भाग दिसतो आहे. तुम्ही परत एकदा संवाद वाचून घ्या म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल. तर ऑप्शन नंबर 3 हा आपला उत्तर बरोबर येणार आहे. पुढचा आहे 11वा प्रश्न बघा. पुढील अर्थाची योग्य म्हण पर्यायातून शोधा म्हटले. म्हण कोणते आहे बघा. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. कोणती असणार याला अनुसरून? पहिली बघा, बळी तो कान पिळी, पळसाला पाने तीनच म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती, मनी वसे ते स्वप्नी दिसे, पुढच्यास थेस मागचा शहाणा म्हणजे पुढच्याला जर जखम झाली तर मागचा शहाणा होतो असा यांचा अर्थ होतो. पण बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो याची योग्य म्हण आपली असणार आहे बळी तो कान पिळी. 12वा प्रश्न आहे बघा. खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. अशुद्ध म्हणजे चुकीचा शोधायचा आहे. फजिती बघा हा आपला बरोबर आहे शब्द. बक्षीस बरोबर आहे. तुम्ही फक्त वेलांटी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. काही वेळा बऱ्याच वेळा असे प्रश्न विद्यार्थी चुकतात. आपल्याला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क काढायचे असतील तर शब्दवाचन आपलं भरपूर असलं पाहिजे. परीक्षा बघा आणि शिक्षण. शिक्षण हा देखील आपला योग्य शब्द आहे, शुद्ध शब्द आहे. परीक्षामध्ये मात्र आपण रीला दुसरी वेलांटी देतो, त्यामुळं आपलं परीक्षा हा अशुद्ध शब्द होईल. 13वा प्रश्न आहे. जशी चिमणीची चिवचिव तशी मोरांची काय असते? ध्वनिदर्शक. काय आहे बघा. केकावली, डरकाळी, म्याव कुहुकू. कुहुकू कोकिळा, म्याव म्याव मांजराचं. परत डरकाळी ही वाघाची असते आणि मोरांची आपली केकावली असते. 14वा प्रश्न आहे. चाचा हे संबोधन खालीलपैकी कोणत्या थोर व्यक्तीसाठी वापरतात? तर आपल्याला माहीत पाहिजे. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. याचे देखील तुम्हाला मंथनच्या पुस्तकात भरपूर आपल्याला वाचण्यासाठी दिलेले आहे. ते तुम्ही तोंडपाठच करून ठेवा. तर चाचा हे संबोधन आपण पंडित नेहरूंच्यासाठी वापरतो. 15वा आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? गाय वासरू, वाघ बछडा, सिंह रेडकू तर घोडा शिंगरू. तर आपल्या त्याच्यात चुकीचे म्हटली तर सिंहाचा छावा असतो, रेडकू नसतं. त्यामुळे चुकीची जोडी आपली ही 3 नंबरची असणार आहे. चला मराठी विभाग झालेला आहे बघा. लगेचच आपण विभाग दुसरा गणित घेऊ. गणितामध्ये 16वा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? चढता क्रम म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? सुरुवातीला आपण लहान संख्या घेतो, त्याच्यानंतर आपण मोठ्या घेतो. बघा इथं 5 सुरुवातीला लहान आहे पण मोठी घेतली आहे, त्याच्यानंतर परत लहान घेतली, त्याच्यानंतर परत लहान कशी येईल? ह्याच्यापेक्षा लहान आली पाहिजे. 5 ही लहान आहे, त्याच्यापेक्षा ही जर मोठी झाली तर हिच्यापेक्षा ही मोठी दुसरी पाहिजे. दुसरा बघा 4, परत 44 सेम असं घेतलेलं आहे, परत 40 लहान घेतलेले म्हणजे हा देखील चुकीचा क्रम आहे. 33 बघा उतरता आहे क्रम हा. 33, 13, 3 हा उतरता आहे. आपल्याला चढता विचारला आहे ना. बघा चौथा ऑप्शन 20, 22 आणि 28. 20 लहान संख्या आहे, त्याच्यापेक्षा 22 मोठी, त्याच्यापेक्षा 28 मोठी. हा योग्य चढता क्रम आपला आहे. 17वा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान काढायची आहे. बघा 98, 89, 59 आणि 79. तुम्ही म्हणाल प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर इथं जर एकक स्थानी 9 आहे, इथं 8 आहे म्हणून काही विद्यार्थी काय करतात? ही संख्या लहान लिहून टाकतात. पण व्यवस्थित बघायचं दशक स्थानच्या अंकावरनं आपल्याला संख्या ठरवायची असते लहान की मोठी. तर 59 ही जी आहे तो आपला ऑप्शन लहान संख्येचा बरोबर येणार आहे. 18वा बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? बघा मी संख्या लिहून काढते बघा. 1 ते 100 मधला 1 हा अंक आपल्याला काढण्यासाठी संख्या पहिला लिहून काढते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. तर 1 ते 100 मध्ये म्हटले ना, पहिला 1 येणार, मग 10 येणार, परत 11 येणार. फक्त 1 हा अंक आपल्याला शोधायचा आहे म्हणून 11 मधल्या सगळ्या संख्या लिहायच्या. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, परत 21 आली, 31 आली, परत 41, 51, 61, 71, 81 आणि 91. आता 100 या संख्यांमध्ये म्हटले म्हणून 100 देखील आपण लिहायचे आहे. आता आपण 1 हा अंक किती वेळा आला आहे बघूया. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. बघा 1 ते 100 मध्ये मी 100 मधील पूर्ण संख्या लिहून काढलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही लिहून काढायच्या आहेत आणि मोजायच्या आहेत. तर आपल्या एकूण संख्या आलेल्या आहेत 21. म्हणून 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक आपला किती वेळा येणार आहे? तर 21 वेळा येणार आहे.
19 बघा 100 बरोबर किती आहे? तर 100 बरोबर किती काढायचे आहेत? एक दशक म्हणजे 100 असतं का विद्यार्थ्यांनो? दशक म्हणजे 10 म्हणजे काय? एक दशक दिले म्हणजे 10 आहे. 100 आहे का? ते नाही आहे. 10 शतक बघा 10 शतक म्हणजे कसं काढायचं आपण? शतक म्हणजे 100 मग 100 गुणुले 10 करायचं. आता ह्या 3 शून्य आहेत तशाने 1 1 1 म्हणजे 1000 संख्या आहे का? नाही. आपली संख्या कोणती आहे? तर 100 आहे. दुसरं बघा 10 दशक 10 दशक म्हटलं आहे म्हणून 10 गुणुले 10 केलं तर आपलं उत्तर मात्र 100 येतं. आणि चौथा आहे 10 एकक एकक हा आपलं उत्तरच नसणारच आहे. आपला 3 नंबरचा ऑप्शन असणार आहे तो बरोबर येणार आहे. 25 बघा रामजवळ रुपये आहेत त्याला 25 रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत हे वर्णन गणिती रूपात कसे मांडाल. आता इथं काय करायचं आहे? गणित अवघड आहे म्हणून घाबरायचं नाही. तर एकूण किती रुपये म्हटले ना म्हणजे काय असणार आहे ते याच्यात हे बेरजेचंच चिन्ह असणार आहे. हे वजाचं चिन्ह आपण सोडून द्यायचं बाकी तिन्हीचा विचार करू शकतो. इथं 25 आहे म्हणजे दोन्हीमध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. हा देखील ऑप्शन सोडून द्यायचा फक्त हा आणि चौथा ऑप्शनचा विचार करू आपण. तर रुपये आहेत म्हटले पहिल्यांदा म्हटले म्हणून अधिक पण त्याला 25 रुपये अधिक नंतर मिळालेत म्हणून आपण 25 इथं लिहिलेलं आहे. नंतर 25 म्हणजे 25मध्ये मिळालेत का? नाही. तर त्याच्याकडे आधी रुपये आहेत आणि मग 25 मिळाले म्हणून आपलं योग्य उत्तर 2 नंबरचं असणार आहे. अधिक 25 हे गणिती रूप आपलं बरोबर येणार आहे. 21 बघा मोहनजवळ 50 रुपये होते. बाबांनी त्याला आणखी 35 रुपये दिले तर मोहनजवळ एकूण किती रुपये होतील? बघा पहिला काय आहे 50 रुपये. आपण काय करायचं 50 अधिक शब्दात दिले म्हणून काय आपण उभ्या मांडणीनेच गणित सोडवायचं आहे. 50 अधिक 35 करायचं आहे. आपलं उत्तर येणार आहे 85. बघा 85 कुठं आहे? 1 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 22वा आहे इंग्रजी वर्षात 28 किंवा 29 दिवस डॅश डॅश या महिन्याचे असतात. इंग्रजी वर्ष आहे. इंग्रजी वर्ष असलं तरी लीप वर्ष आणि सामान्य वर्ष असं म्हटलेलं आहे का? तर नाही. मग इंग्रजी वर्षात 28 किंवा 29 दिवस कोणत्या दिवसात असणार आहेत? जानेवारी मार्चमध्ये 31 असतात, डिसेंबरमध्ये 31 असतात, फक्त फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 असतात म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर. 23वा प्रश्न आहे शेजारील आकृतीत वर्तुळांची संख्या किती? बघा वर्तुळ किती आहेत मोजू आपण. तर बघितले तर इथं एक आहे हा 2 आणि 3 म्हणजे 3च वर्तुळं दिसत आहेत आपल्याला म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर येईल. 24वा प्रश्न आहे खालील पर्यायातून इष्टिका चिती आकार असणाऱ्या वस्तूचा पर्याय शोधा. इष्टिका चिती म्हणजे तुम्हाला माहीत आहे का विद्यार्थ्यांनो? तर त्याला 6 पृष्ठे असतात आणि 12 कळा असतात. तर बघा पेन्सिल म्हणजे आपल्या ही पेनाच्या आकाराची असणार आहे ती पेन्सिल म्हणून आपण. ही इष्टिका चिती दिसते का? तर नाही. वर्तुळाकार किंवा दंडगोल आपल्याला या आकाराची दिसते. काड्याची पिटी, चेंडू आणि नाणे. चेंडू नाणे हे देखील आपलं काय असणार आहे? वर्तुळाकार असणार आहे. तर इथं बघा माझ्याकडे माझी सही म्हणजे काड्याची पेटी आपण म्हणतो. तर याला बघितलं तर तुम्ही लक्षात येईल तुमच्या की ही एक खाली आले असलेले दुसरा भाग, हा तिसरा, हा चौथा, 5वा आणि 6वा म्हणजे 6 पृष्ठे असणारी ही आपली इष्टिका चितीची आकृती असते या पद्धतीची. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर दुसरा हा बरोबर येणार आहे. 25वा आहे 40 7 ही संख्या अंकात कशी लिहाल? 40 आणि 7 आहे. नुसतं 40 7 नाही आहे म्हणजे 40मध्ये 7 मिळवायचे 47 उत्तर येणार आपलं. दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 26वा आहे 20 अधिक 9 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. 20 अधिक 9 दिलेलं आहे. बेरीज करायची. 20 अधिक 9 आपलं उत्तर काय येणार? 29 येणार. 27वा बघा 5 दशक चौकट 30 आहे. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. म्हणजे बरोबर कमी लहान संख्येचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी जी चिन्हे आपण वापरतो ती चिन्हे आपण इथं वापरून उत्तर शोधायचं आहे. बघा 5 दशक म्हणजे पहिला काढून घ्यावं लागेल. नुसतं 5 नाही आहे इथं. 5 दशक म्हणजे 50 आहे. 50 वर्सेस काय असणार आहे? 30 म्हणजे ह्याच्यात चिन्ह कोणतं येणार सांगा? तर चिन्ह हे आपलं हे येणार कारण की हे बारीक जे टोक आहे ते आपलं लहान संख्येकडं असतं आणि ही 2 टोके मोठ्या संख्येकडं. मग यातील आपली मोठी संख्या ही 50 आहे कारण इथं 5 दशक दिले. 5 नुसता नाही आहे. हे लक्षपूर्वक बघायचं आहे. आपलं उत्तर दुसरा ऑप्शन हे बरोबर येणार आहे. 28वा प्रश्न आहे बघा 8 7 हे अंक एकदाच वापरून 80पेक्षा लहान संख्या किती तयार होतील? पहिल्या संख्या तयार करून घ्यायच्या. 8 7 पासून आपण कोणती संख्या तयार करू? बघा 87 आणि 78 या 2च संख्या तयार होतात. 2 अंकापासून 2च संख्या तयार होणार. तर याच्यात काय म्हणले 80पेक्षा लहान. आता 87 म्हटलं तर आपली ही 80पेक्षा मोठी संख्या तयार होते आणि 80पेक्षा लहान फक्त एकच संख्या तयार झालेली दिसते आपल्याला म्हणून
ऑप्शन क्रमांक पहिलाच फक्त आपला बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 29वा. खालीलपैकी कोणती संख्या विषम संख्या नाही? विषम संख्या नाही म्हणजेच काय? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणती संख्या आहे किंवा नाही हे शोधायचे आपण. 67मध्ये 7 आहे ती विषम आहे, 1 आहे विषम आहे, 4 ही सम आहे, 3 ही विषम आहे. म्हणजे विषम संख्या नाही म्हटलं आहे म्हणजे ही 3 नंबरचा ऑप्शन आपला येणार आहे. 30वा प्रश्न आहे वाहन प्रकार आणि वाहनांची संख्या दिलेली आहे बघा. एका इमारतीतील वेगवेगळ्या वाहन प्रकारांची संख्या चित्ररूप माहितीद्वारे खाली दिलेली आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न काय आहे बघा. सर्वात कमी वाहन असलेल्या संख्येस 2ने गुणले असता किती उत्तर येईल? तर सर्वात कमी वाहन कोणतं आहे बघा. स्कूटर दिसतं आपल्याला इथं. तर वाहन असलेल्या संख्येस म्हणजे यांची संख्या किती आहे? 1, 2, 3 आहे. मग 3 गुणुले 2 करायचे, गुणले असता म्हणजे 2ने गुणले असता 3 गुणुले 2 करायचे, 3 दोन्ही 6 उत्तर येणार आपलं. समजलं ना? 31वा प्रश्न आहे बघा. शेजारील बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे, तो अंक पर्यायातून शोधा. आता स्टारच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? संख्या मांडून घ्यायच्या आहेत. मग प्रत्येक वेळेस आपण काय करायचं? चारही ऑप्शन आपण वापरून बघायचे आहेत. कोणतं उत्तर येते बघू आपण. बघा मी इथं संख्या लिहून अशा पद्धतीनं घेतलेल्या आहेत. 4, 2 म्हणजे इथं आहे तशीच आणि इथली आपली संख्या 4 आलेली आहे ना. इथली संख्या 4 आलेली आहे. आता ह्या स्टारच्या ठिकाणी आपण काय करायचे? संख्या लिहायच्या आहेत. म्हणजे यातील हा एकच अंक वापरायचा आहे आपल्याला इथं आणि तो अंक 3 ठिकाणी आला पाहिजे. आता आपण 2 जर इथं वापरलं तर 2 अधिक 2 4 आलेलं आहे, पण 4 अधिक 2 2 यायला पाहिजे इथं, कारण इथं 2 वापरले ना. मग इथं 4 अधिक 2ची किंमत आपली किती येते? 6 येते. म्हणजे हा ऑप्शन आपला चुकीचा आहे. दुसरा बघू. 4 आणि 2 0 आहे बघा. 0 हा 0 मी इथं वापरला आणि इथं वापरला. 0 अधिक 0 4 येतं का? नाही. म्हणजे हा पण चुकीचा. परत तिसरं ऑप्शन बघू. 4 बघा. 4 आणि 4 आणि इथं 4 कारण एकच अंक 3 ठिकाणी वापरायचा म्हणून पहिला वापरून घ्यायचा. आता नंतर बघायचं. 4 अधिक 4 8 होतं. इथं तर 4 आहे म्हणजे हा ऑप्शन आपला चुकीचा आलेला आहे. पुढचा बघू. पुढचा ऑप्शन आहे 7. 7 संख्या आपण मांडून घ्यायची पहिला. 7 अधिक 7 14 बरोबर आहे. 14शी 4 इथं हातच्या 1 आला. 4 आणि 2 6 आणि हातच्या 1 7 म्हणजे आपला ऑप्शन हा बरोबर आलेला आहे. म्हणून आपली संख्या कोणती येणार आहे? 7 म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 32वा आहे खालील पर्यायातून वर्तुळाकृती पृष्ठभाग असणारी संख्या पर्याय शोधायचा आहे. वर्तुळाकृती म्हणजे दिसतंच आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये हा पृष्ठभाग आपल्याला बरोबर येणार आहे. 33वा आहे या कोणत्या प्रकारच्या रेषा आहेत? रेषा इथं दिलेल्या आहेत बघा. बघितल्यानंतरच कळतं की त्या तिरप्या रेषा आहेत. 34वा प्रश्न बघा. खालील पर्यायातून चुकीचा जोडीचा पर्याय शोधा. 1 तास बरोबर 50 मिनिटे, पाऊण तास बरोबर 45, अर्धा तास बरोबर 30 मिनिटे, पाव तास बरोबर 15 मिनिटे. पाऊण तास, पाव तास आणि अर्धा तास ही आपली मिनिटे जी आहेत ती बरोबर आहेत. फक्त 1 तास बरोबर 50 मिनिटे हा चुकीचा पर्याय आहे. कसं आहे? 1 तास बरोबर विद्यार्थ्यांनो काय असतं? 1 तास बरोबर आपली 60 मिनिटे असतात, 50 मिनिटे नाही. त्यामुळं हा चुकीचा पर्याय. 35वा आहे वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक. वस्तुमान म्हटलं की लक्षात ठेवायचं. वस्तू म्हटलं की लक्षात ठेवायचं काय आपण? किलोग्रॅम. लांबी ही मीटरमध्ये आणि द्रव पदार्थ पातळ वगैरे पदार्थ असतात ते लिटरमध्ये. सेमी हे मीटरचं लहान एकक आहे, त्याच्यामध्ये देखील आपण लांबी मोजू शकतो. फक्त वस्तू म्हटलं की लक्षात काय ठेवायचं की किलोग्रॅम. 36वा आहे रमेशजवळ 80 रुपये होते. त्याने बाजारातून 25 रुपयेच्या वह्या आणि 7 रुपयेचा पेन खरेदी केला. तर रमेशजवळ किती रुपये शिल्लक राहतील? पहिला रमेशजवळ किती रुपये आहेत बघा? 80 आहे. त्यानं काय खरेदी केलं आहे? 25 रुपयेच्या वह्या आणि 7 रुपयेचा पेन. म्हणजे 25 अधिक 7 किती होणार? 32 होणार. आता ह्या 80मधून आपल्याला 32 वजा करावे लागेल. ह्या 0तून 2 जात नाही म्हणून आपण 10 समजतो. 10मधून 2 गेले राहिले 8. आता ह्याचा हातच्या आपण इथं देऊ. आता 8मधून हे 3 आणि हातच्या 1 घालवायचा. 4 गेले राहिले 4 म्हणजे उत्तर आपलं रमेशजवळ किती राहिलेले असणार आहेत? 48 रुपये. तिसरा ऑप्शन आहे. 37वा बघा 5 गुणुले 4. 5चा टेबल आहे, सर्वांना पाठ असणारा 5 20. दुसरा ऑप्शन. 38वा बघा आयताला डॅश डॅश शिरोबिंदू असतात. किती शिरोबिंदू असतात? तर 4 शिरोबिंदू आणि आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान लांबीच्या असतात. 4 काटकोन असतात आणि 4 शिरोबिंदू असतात म्हणून तिसरा ऑप्शन. 39 बघा 50 रुपयामध्ये 10 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील?
50 रुपयाच्या काढायच्या आहेत. 50 रुपयामध्ये 10 रुपयाच्या, मग 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 आणि अधिक 10 किती होतात बघा. 10 रुपयाची 1 नोट, 2 नोट, 3, 4, 5. एकूण किती नोटा झाल्या आपल्या? बरोबर 5 नोटा आपल्या झालेल्या आहेत. बघा कुठं आहे ऑप्शन? चौथा आहे. 40 बघा, एका मण्यांच्या माळेत 7 मणी आहेत, तर अशा 9 माळांमध्ये एकूण किती मणी असतील? बघा, एका माळेत काय आहेत? 7 मणी. 7 9 करायचं, एकाची देऊन जेव्हा जास्तची किंमत काढायची असते तेव्हा आपण गुणाकार करतो. त्यामुळं 7 गुणिले 9 केलं तर 63 उत्तर येतं. दुसरा ऑप्शन आहे तो. चला तर विद्यार्थ्यांनो बघा, पाठीमागं बहुतेक इंग्रजी बुद्धिमत्ता आहे. आतापर्यंत आपण मराठी गणित या विषयाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. हे स्पष्टीकरण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.